जास्त अशी काही झोप लागली नाही, कारण रिदूच्या जन्मानंतर पहिल्यांदाच आमचा शाळेसोबत हैदराबादचा प्रवास. एक्सायटेड पण होतो आणि थोडीशी भीतीही वाटत होती, कारण आता उन्हाळा चालू आहे आणि आमचा प्रवास तब्बल 13 ते 14 तासांचा होता. पहाटे 3 वाजता घरच्यांचा निरोप घेतला आणि बाप्पाच्या आशीर्वादाने प्रवासाला सुरुवात केली. यावेळेस शॅडो होता आमचा को पायलट आणि आम्ही दोघेही होतो मागच्या सीटवरच्या पॅसेंजर प्रिन्सेस. आम्हाला आरामदायी वाटावं म्हणून ऋषीने एअर काउचसुद्धा लावली होती. पहाट असल्यामुळे रिदू गाढ झोपेत होती, पण शॅडो मात्र पूर्णपणे एक्सायटेड, कारण कित्येक वर्षांनी त्याला लांब अशी राईड मिळत होती. त्याच्या पोटी टॉयलेट ब्रेकसाठी आम्ही मध्ये मध्ये प्रवास थांबतसुद्धा होतो. ब्रेकफास्ट आणि लंच दोन्ही आम्ही कारमध्येच केलं आणि लंचमध्ये होता आपल्या प्रत्येक ट्रिपचा एव्हरग्रीन डब्बा, अर्थातच बटाट्याची भाजी, चपाती आणि लोणचं. सिंपल पण मनापासून आवडणारं. रिदू मात्र पूर्ण जर्नी एन्जॉय करत होती. प्रत्येक गोष्ट इतक्या बारकाईने बघत होती की तिचे एक्सप्रेशन्स बघून आम्ही पण खुश होत होतो. मध्येच तिचा थोडासा मेकअप केला आणि काही फोटोजसुद्धा काढले. घरच्यांचा मधून कॉल, व्हिडिओ कॉल चालूच होते. सूर्यदेव मात्र त्यांची ड्युटी पूर्णपणे छान पार पाडत होते. गाडी पूर्णपणे लोडेड होती म्हणून आम्ही ॲव्हरेज स्पीडनेच चाललो होतो. शॅडो पण फ्रंट सीटवर मस्त राजा बनून बसलेला होता. मध्ये मध्ये थोडं ओरडून आपली उपस्थिती दाखवत होता. पण साहेबांनी पूर्ण दिवस जवळपास बिस्किटांवरच काढला. थोडी झोप, थोड्या गप्पा, थोडं हसणं, थोडं रडणं आणि भरपूर आठवणी. जेवणानंतर रिदू पूर्णपणे ॲक्टिव्ह मोडमध्ये आली आणि मग सुरू झाला तिचा एंटरटेनमेंट शो. कधी दादाला मसाज तर कधी बाबांचं डोकं दाबून देणं. संपूर्ण गाडीच तिच्या नाटकांनी आणि गोंडसपणाने भरली होती. आणि शॅडो मात्र मस्त गार एसीची हवा घेत थोडा वेळ झोपी गेला. ऋषी मात्र कंटिन्युअस गाडी चालवत होता, कारण आम्ही पहाटे 2 वाजेपासूनच उठलो होतो. त्याच्या डोळ्यांनासुद्धा खूप त्रास होत होता. पण अखेर आम्ही असं हसत मजा करत आमच्या हैदराबादच्या घरी पोहोचलो. पण खरी मजा तेव्हा आली जेव्हा घरात शिरल्या शॅडोने CID ऑफिसर मोड ऑन केला. बेडरूम चेक, किचन चेक, बाल्कनी चेक, वॉशरूम चेक, सस्पिशियस ॲक्टिव्हिटीज चेक. पूर्ण घर अप्रूव्ह केल्यानंतरच साहेब शांत बसले. रिदूने मस्त त्याच्या हसत खेळत आमच्या हैदराबादच्या घरी स्वागत केले. डेस्टिनेशनपेक्षा जर्नी जास्त मजेशीर होती आणि त्या 24 तासांच्या गोंधळातच सगळ्यात सुंदर आठवणी तयार झाल्या.